नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा नवोदय व स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण घातांकाचे एकूण 7 नियम पाहिलेले आहेत आणि ते नियम उदाहरणासहित स्पष्टीकरण दिलेले आहे. हा व्हिडिओ जर डायरेक्ट तुम्ही पाहत असेल तर प्लीज तो पाठीमागील घातांकाचा नियमाचा व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा घटक अतिशय समर्पकपणे समजेल. तर बघा मित्रांनो, आपण घातांकावरील उदाहरणे सॉल्व्ह करायला चालू करत आहोत. तर 15चा घात तिसरा आहे, गुणिले 15चा घात तिसरा आहे आणि घाताचा घात दुसरा आहे. गुणिले या ठिकाणी आपण चौकट बॉक्समध्येच म्हणजे कंसामध्येच 15चा घात दुसरा आहे आणि त्यानंतर ह्या पूर्ण कंसाचा घातावर घात दुसरा आहे. बरोबर 15 यम अधिक 8 तर यमचा किंमत किती आहे? अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, घाताचा घात असेल तर दोन्ही संख्याचा गुणाकार करतो आपण. जेवढी क्रिया आपल्याला घातांकाच्या नियमानुसार करता येईल, तेवढी क्रिया सर्वप्रथम आपण करून घेऊया. कारण या ठिकाणी बघू शकतो 15, 15, 15 म्हणजे पाया हा समान आहे. पाया समान असेल तर आपण घातांक जो असेल तर त्याचा काय करत असतो आपण बेरीज करतो. परंतु या ठिकाणी घाताचा घात असेल तर सर्वप्रथम त्यांचा गुणाकार करून घेतो. म्हणजेच काय आपण पाहूया. बघा या ठिकाणी आता हा घात आहे 15 बरोबर 15चा घात तिसरा. परत या ठिकाणी परत घेतला 15. या ठिकाणी घात आहे तिसरा आणि घाताचा घात आहे दुसरा. म्हणजे यामध्ये काय क्रिया करत असतो? गुणाकार. म्हणजेच 3 गुणिले 2. परत गुणिले. या ठिकाणी देखील 15चा घात दुसरा आहे आणि दुसऱ्याचा घात दुसरा आहे. बरोबर आहे? म्हणजे या ठिकाणी आपण 15 ही संख्या घेतली आणि परत घेतल्यानंतर 2 गुणिले 2. या ठिकाणी बरोबरीमध्ये आहेत 15 यम अधिक 8. क्लिअर आहे मित्रांनो? त्यानंतरची स्टेप बघूया. हा 15चा घात जशास तसा 15चा घात 3. परत 15 3 दुणे 6. परत गुणाकाराचं चिन्ह. परत पाया 15 बेदुणे 4. क्लिअर आहे? त्यानंतर बरोबरीमध्ये आहेत 15 यम अधिक 8. क्लिअर आहे मित्रांनो? मग आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे, की जेव्हा पाया हा समान असतो आणि संख्या या सर्व गुणाकाराच्या स्वरूपात असतात, तर त्यावेळेस काय होतं घातांकांची बेरीज होते. मग पाया समान असल्यामुळे 15 ही संख्या घेतली. त्यानंतर 3 अधिक 6 अधिक 4 या संख्यांचा आपल्याला बेरीज करायचं आहे आणि उजवीकडील बाजू देखील चा घात आहे 15चा घात आहे यम अधिक 8. क्लिअर आहे मित्रांनो? मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 15 त्यानंतर 6 आणि 4 10 10 आणि 3 13. क्लिअर आहे? 15चा घात 13 हा डाव्या बाजूला मिळालं आणि त्यानंतर 15चा घात यम अधिक 8. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो, जेव्हा दोन संख्या बरोबरीत असतात, जेव्हा दोन संख्या या बरोबरीत असतात आणि समान असतात, तर त्यावेळेस आपल्याला घातांकाचं क्रिया करायची आहे. म्हणजेच घातांक या 15चा घातांक 13 आहे आणि इकडे बरोबरीमध्ये यम अधिक 8 आहे. क्लिअर आहे? त्यानंतर आपण पाहू शकतो मित्रांनो, यम हा या बरोबरीच्या डावी बाजूकडे घेऊन जाऊया. म्हणजे यम असा होईल, उजव्या बाजूकडील 8 आणि डाव्या बाजूकडील या ठिकाणी काहीच नाही म्हणजे मायनस असणार आहे. क्लिअर आहे? मग आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी 13 बरोबर यम अधिक 8 आहे. 13 ही संख्या जास्त आहे. मग काय करूया आपण 13 ही संख्या या ठिकाणी घेऊया आणि परत इकडे प्लस आहे आणि उजवीकडे जर डावी बाजूकडे जर आलं तर प्लसचं काय होणार मायनस होणार. म्हणजे 13 वजा 8 बरोबर यम. म्हणजेच काय 13 मधून 8 ही संख्या वजा केली असता आपल्याला मिळेल 5. बरोबर आहे? मग यमची किंमत किती आली? 5. अशा प्रकारे आपल्याला यमची किंमत मिळालेली आहे 5. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओखाली सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 2 पाहूया. उदाहरण 2 कंसामध्ये 12चा घात 0 अधिक 12 13चा घात 0 अधिक 13 15चा घात 0 कंस बंद भागिले 12 गुणिले 13 गुणिले 15 कंसाचा घात 0. बघा मित्रांनो, आपल्याला घातांकाचा नियम माहिती आहे. कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर त्याचं उत्तर काय मिळतं? 1 असतं. तर या ठिकाणी आपण बघूया. 12चा घात 0 म्हणजेच 1, 13चा घात 0 म्हणजेच 1, अधिक 15चा घात 0 म्हणजेच 1. अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर या तिघांचा भागाकार. त्यानंतर 12 गुणिले 13 गुणिले 15 हे कंसामध्ये संख्या आहे आणि या कंसाचा घात 0 आहे. म्हणजेच काय त्याचा आन्सर असणार आहे 1. क्लिअर आहे? त्यानंतर आपण बघूया 1, 2, 3 3 भागिले 1
म्हणजेच काय आन्सर मिळाला आपल्याला 3. मग या उदाहरणाचा आन्सर आहे 3. यानंतर उदाहरण क्रमांक 3 वर्गमुळात 12चा घात 3x वजा 2 बरोबर 12चा वर्ग. मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण येतो तर सर्वप्रथम आपण त्यांचा पाया बघायचा आहे. या ठिकाणी देखील पाया डाव्या बाजूला 12 आहे आणि उजव्या बाजूला 12 आहेत आणि दोन्ही पण समरूपात आहेत म्हणजे समान आहेत. मग अशा वेळेस आपण काय करत असतो? तर बघा या ठिकाणी जेव्हा वर्गमूळ दिलेला असतो डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला काहीच दिलेला नसतो, तर आपण काय करूया सर्वप्रथम या ठिकाणी हा वर्गमूळ आहे. 12चा घात आहे 3x वजा 2 क्लिअर आहे. याचा आपण काय करूया डाव्या आणि उजव्या बाजूला वर्ग करू. काय करून? वर्ग करू. वर्ग का करायचा मित्रांनो? कारण आपल्याला हा वर्गमूळ काढून टाकायचा आहे आणि म्हणून डावी बाजू जेवढी असेल तेवढीच उजवी बाजू असणार आहे. मग 12चा वर्ग 2 आणि याचा घात आहे 2 आणि या ठिकाणी देखील आपल्याला घात म्हणजेच वर्ग करायचा आहे. डाव्या बाजूला वर्ग केला तर उजव्या बाजूला देखील वर्ग करायचा आहे. वर्ग काढण्याचा हेतू एवढाच असतो मित्रांनो, या ठिकाणी वर्ग आणि हा वर्गमूळ दोन्ही पण काय होतो? कट होऊन जातो. म्हणजे शिल्लक काय राहतो बघा 12 3x वजा 2 बरोबर 12 या दोन्ही संख्यांचा काय करत असतो? कंसाचा घाताचा घात असेल तर गुणाकार 2 दुणे 4. आता या ठिकाणी आपण बघू शकतो घातांकाच्या नियमानुसार दोन्ही संख्या ह्या बरोबरीत आहेत आणि पाया देखील सम आहेत. मग आपण अशा वेळेस काय करतो? त्यांचा जो घात आहे, या घातांकाची क्रिया करायची आहे. 3x वजा 2 बरोबर हा 4. मग या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, त्यानंतर आपण डाव्या बाजूला 3x लिहिलं आणि बरोबरीच्या पलीकडे हा 4 आणि उजव्या बाजूकडे जेव्हा 2 जाईल -2 तेव्हा काय होईल +2. मग अशा प्रकारे 4 आणि 2 6 मग 3x बरोबर 6 झाले. मग x झाली. x ची किंमत आपल्याला काढायची आहे 6/3. मग x बरोबर 3 एक 3, 3 दोन्ही 6 म्हणजेच x ची किंमत आपल्याला मिळाली 2. समजलं मित्रांनो? मी आशा करतो तुम्हाला हा गणित समजला असेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खालील सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती मिळेल. थँक यू. मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण विचारलं जातं, तर त्यावेळेस आपण सर्वप्रथम काय करायचं बघा मित्रांनो, या ठिकाणी घातांक आहे. 13चा घात आहे 5m वजा 6 बरोबर 13चा घात तिसरा आहे. अशा प्रकारची क्रिया केल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला देखील कंसाचा घात 2 द्यायचा आणि उजव्या बाजूला देखील त्यांचा वर्ग करून घ्यायचा आहे. वर्ग करण्याचा एकच हेतू आहे. हा या ठिकाणी 2 कटला आणि वर्गमूळ कटला. या ठिकाणी शिल्लक राहिला 13 त्याचा घात आहे 5m वजा 6 बरोबर 13चा घात आहे 3 दोन्ही 6. अशा प्रकारे जेव्हा त्यांचा पाया समान मिळतो, तर त्यावेळेस आपल्याला घातांकाची क्रिया करायची आहे. अशा प्रकारे क्रिया केल्यानंतर 5m इकडे राहील आणि बरोबरच्या इकडे 6 इकडे उजव्या बाजूकडे गेल्यानंतर प्लस होऊन जाईल 6. मग अशा प्रकारे या ठिकाणी मिळाले 12. मग 5m बरोबर 12. मग m ची किंमत आहे 12/5. तर m ची आपल्याला किंमत मिळालेली आहे 12.